संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान पार पडले। भाजपाचे खासदार संजय पाटील, काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील, शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील या तिघांमध्ये खरी लढत आहे। मतदारसंघातील बूथचा आढावा घेत उमेदवार विशाल पाटील यांनी सकाळी पलूस कडेगाव हा हक्काचा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय। दरम्यान आज कुंडल येथे उमेदवार विशाल पाटील हे आले असता पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम हे एकत्रित आले। यावेळी दोघांमध्ये बराच काळ संवाद रंगला। यावेळी त्यांनी मतदानाची खूण करीत एकत्रित फोटो सेशन केलं। अवघ्या काही मिनिटात हे फोटो व्हायरल झाल्यावर संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला। राजकीय धुरंधरांच्या या विषयावर जोरदार चर्चा रंगल्याचं या निमित्ताने पाहायला मिळाले। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, माजी संचालक किरण लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, कुंडलगाम ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सांगली लोकसभा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली। प्रक्रिया सुरळीत सुरू होती, परंतु सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास पलूस कडेगाव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिर जवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक 250 मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाला। मतदान यंत्र बंद पडलं। याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली। यानंतर सकाळी 8:30 पर्यंत हे मतदान यंत्र दुरुस्त करून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली। परतफेड करा मला तुम्ही आधीच डोकं ठरवलं आमचं थांबलेलं आहे। चांगलं आहे, व्यवस्थित काय कुठे अडचण नाही। एक मतदान परतफेड कितींदा करायची एवढी फक्त सांगा। आमचं ऐकलं तर ऐकत नाही मग चुकते। 1800 1850 बूथ सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत आणि ह्या सगळ्या बूथवर प्रत्येक बूथवर कार्यकर्ते उत्साहाने पोलिंग एजंट म्हणून सकाळी उठून सगळ्या मशिनीची तपासणी करून तयारीला लागले। उत्साह येतो की अपक्ष उभारून सुद्धा एवढा मोठा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळत आहे। एक खंत आहे की आज खूप खालच्या पातळीवर राजकारण हे विरोधकांकडून चालू आहे। काल ही वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या तयार करून आमच्या घरात भांडण आहेत असं दाखवून माझ्याबद्दल बदनामीकारक व्हिडिओ तयार करून खूप प्रयत्न केले। शेवटचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांना पराभव आता दिसू लागलेला आहे। शेवटी सगळे प्रयत्न केले, पैशाचा अमाप वापर केला, लोकांना दमदाटे केल्या, यंत्रणेचा गैरवापर केला। आज आतापर्यंत खूप त्रास झाला या मतदार प्रक्रियेत, ह्या पूर्ण इलेक्शनच्या प्रक्रियेत नाव मतदार यादीत येऊ नये, नाव बॅलेट पेपर चांगलं येऊ नये हा प्रयत्न केला। आज पण नमुना जो पत्रक बाहेर छापतात ते नमुना पत्रक पण जाणून बुजून बॅलेटिंग मशीनचं न लावता बॅलेट पेपरचं बाहेर लावण्यात आलं लोकांना गोंधळ करण्यासाठी। जाणून बुजून खूप ठिकाणी आमची मशीन नियमाने उजव्या हाताला लावली पाहिजे हे नियम आहे, पण जाणून बुजून भरपूर बूथवर ही डाव्या बाजूला लावून लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला गेला। हे सगळं राजकारणाच्या पलीकडे जनता गेलेली आहे आणि ह्या वेळेला विजय हा आमचा निश्चित आहे।